धमकीनंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाल्यात। राणेंसोबतच्या वादानंतर महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाल्याचं समजतंय। नारायण राणेच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॉल आलेत असं महाजन म्हणतायत आणि त्यानंतर हे पोलीस दाखल झालेले आहेत। मी डोक्याला कफन बांधलाय, मी कुणालाही घाबरत नाही असं महाजन यांच्याकडून बोललं जात आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, खरं तर आपण बघू शकतोय नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं होतं। त्यानंतर नारायण राणे यांनी मला धमकी दिली जीवे मारण्याची असा आरोप केलेला होता महाजन यांनी आणि त्यानंतर त्यांच्या घरी आता पोलीस दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच आपण पाहतो, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत आणि गेल्या 10 ते 15 मिनिटापासून प्रकाश महाजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। मात्र प्रकाश महाजन आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। मी कुणालाही भीत नाही आणि मी क्रांती चौकला दिलेल्या वेळेवर जाणार असल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं आता पोलिसांची त्यांची चर्चा झालेली आहे। आता तुमची भूमिका काय? काही नाही, पोलीस म्हणले की एक अर्धा तास थांबा। मी थांबलो, मी जाणार क्रांती चौकात। फक्त त्यांनी बळाचा वापर केला तर तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांनी मला सांगितले की अर्धा तास थांबा, कुणीतरी पहिला मोर्चा तिथं आहे। आता मला माहीत नाही, मीडियालाच माहिती का नाही कसला मोर्चा आहे, तर मला नाही कळलं कुठला मोर्चा। दंड ठोपटले तुम्ही आता? हो, मग हे काय असे फेसबुकवर काय धमक्या देता आणि असे कार्यकर्ते नका पाठवू। इशारा कुणाला? भाजपमध्ये चाललेल्या ह्या गुंडगिरीला, सत्तेत बसलेल्या कॅबिनेट मंत्री असलेल्या गुंडगिरी विरुद्ध हा माझी शड्डू आहे। ते त्यांना माहीत नाही। अरे इंदिरा गांधी विरुद्ध आम्ही भांडलोत, हे तर कालचे आहेत हो, हे तर काल आलेत। नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय। अशा धमक्या नाही द्यायच्या। शब्द आहे ना, तुम्ही माझ्यावर टीका करा, शब्दांनी करा। माझे नेते राज ठाकरे तुमचे मित्र म्हणतात, तुम्ही त्यांच्यावर तुमची मुलं काय टीका करतात? माझ्या नेत्यावर कुणी टीका केली तर त्याचा शिमगा मी काढल्याशिवाय राहणारच नाही। तुम्ही निघालात आता? बिलकुल, मी 11 वाजता इथून निघणार आहे। मी त्यांना शब्द दिला, मी 11 वाजेपर्यंत थांबतो, निघणार आहे। आपण पाहिले तर हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की मी आता जाणार आहे। मी देखील कच्चा कार्यकर्त्याने, मी कुणाला घाबरत नाही, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। नक्कीच सचिन, खरं तर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण ही दृश्य सध्या बघतोय, प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत आणि त्यावेळीची दृश्य पुन्हा एकदा मी सचिन यांच्याकडे जाते। सचिन, सध्या पोलीस आहेत, संवाद खरं सुरू आहे महाजन यांच्यासोबत, नेमकी काय चर्चा केली जाते? वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झाले। त्यांनी प्रकाश महाजन यांच्याशी चर्चा केली, त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली की ज्या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आंदोलन केलं जाणार आहे त्या ठिकाणी अगोदरच जमाव जमलेला आहे आंदोलनासाठी आणि तुम्ही या परिस्थितीमध्ये जर तिथे गेलात तर पुन्हा वाद उफाळू शकतो, अशा पद्धतीची त्यांना सांगितलं गेलं। आणि त्यानंतर त्यांना असं देखील म्हटलं गेलं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो, गर्दीचा फायदा उचलून काही कार्यकर्ते तुमच्यावरती देखील काही अटॅक करू शकतात, अशा शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या गेलेल्या आहेत। आणि यानंतर प्रकाश महाजनांनी मग मी स्थळ बदलतो, मी दुसऱ्या ठिकाणी जातो अशी देखील विनंती केली होती। मात्र यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता अर्धा तास मी पुन्हा थांबतोय आणि अर्धा तासानंतर मी माझ्या ठरलेल्या ठिकाणी क्रांती चौक येथे जाणार आहे आणि पुढचं जे माझं आंदोलन आहे मी ते करणार आहे, तिथे जाऊन थांबणार आहे आणि कोण मला मारण्यासाठी येतं ते देखील मी पाहणार आहे, अशा पद्धतीचा इशारा प्रकाश महाजन यांनी दिलेला आहे। नक्कीच खरं तर सचिन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या खरं तर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस त्यांच्या घरी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। नारायण राणे यांच्याकडून मला धमकीचे कॉल आलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र त्यानंतर सुद्धा मी बाहेर जाणार, मी कुणाला घाबरत नाही असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे।